वे वर्षा विजळे तुकोबाराय काय म्हणतात, हे शरीर कोणामुळे चालतं? कवे हे शरीर कोणाची असते, कवे हे शरीर कोणाची असते, कवे हे शरीर कोणाची असते, कवे हे शरीर कोणाची असते. कोण बोलाविता हरिविना, कोण बोलाविता हरिविना, कोण बोलाविता हरिविना, कोण बोलाविता हरिविना. कविये कविये नारायण, 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 कविये कविये हो, तयाचे भजन चुकू नका. भजन म्हणजे खूप बम करून भजन करावा अशी काय गरज नाही. चीटी के पाव में घोंगूर बांधा है, वो भी अल्लाह सुनता है. तुम्हाला हा देव खास भजना करता दिलाय असे आपल्याला गुरुजीने सांगितलंय. संसार हा जागण्याकरता करायचा बरं का. संसार हा जागण्याकरता करायचा, जगलं का परमार्थ करता येईल म्हणून. म्हणून देवाने हा देव कशा काय दिला दे हा भजना गोमाता, देव दिला दे हा भजना गोमाता, तोय झाला पाटा बाधी केला, बाधी गेला, तोय झाला पाटा बाधी केला. देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता, तोय झाला पाटा बाधी केला, तोय झाला पाटा बाधी केला. देवाने हा देव भजना करता दिला का भोजना करता दिला? अरे काही नुसती पंक्ती पठाण खाऊनच राहिले. अरे देवाने दिया हा भजना करता दिला, बरोबर आहे. म्हणून सिद्धांत बाबांनो, सद्गुरू असे उपकार करतात. बाबांनो तुम्ही काय करा, हा मनुष्यजन किती हाताचा आहे प्रत्येकाच्या? 3.5 हाताचा, बरोबर आहे. आपल्या हाताने मोजलं का 3.5 हात. याला आउटकी म्हणतात. पूर्वीला आउटकी, अडीचकी, दीडकी, सव्वाकी, बरोबर आहे. आमच्या वेळेला होता, आता पाडे नाही, कॅल्क्युलेटर आहे नाही का. आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात, आपला हात का मानवले हो, लाले फुलदिया, माया पिया तुझे दोयाना, माला गोया, माया पिया तुझे दोयाना, माला गोया हो. आपला हात का मानवले हो, लाले फुलदिया, आपला हात का मानवले हो, लाले फुलदिया, माया पिया तुझे दोयाना, माला गोया, माया पिया तुझे दोयाना, माला गोया. परमार्थ करायचा असेल तर गोड बोललं पाहिजे. ज्ञानोबाई सांगतात, साचा आणि मवाळ मी तुला आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गोड बोला, घरी सुद्धा गोड बोला. बायकोला संध्याकाळी म्हणा, दमली काय ग? बऱ्याच घराचं काम करते तू, वडावडांचं करते, माझ्या आई वडिलांचं करते, माझे करते, तू दमली काय? बस तिला बाकी काय नकोय. संसार बिघडायचा नाही. बायांना तुम्हाला सांगतो, नवऱ्याला जेवायला वाटताना आईच्या प्रेमाने वाढा, संसार बिघडायचा नाही. भोजनेशु माता, कार्येशु मंत्री, शेनीशु रंभा, शेवेची दासी. समझने वाले को इशारा काफी है. परत आहे, भोजनेशु माता, कार्येशु मंत्री, शेनेशु रंभा, शेवेशी दासी. पण आपलं कसं बाहेर आलं का? काय आवडते? 7.5 लाख खटलं चाललंय आई. नामदेव महाराजांच्या अख्ख्या कुटुंबाने 14 लोकांनी एक जागी समाधी घेतली, बरोबर आहे. आता बायको तरी घेईल का आपल्या बरोबर? राहिली तर राहिली, परंतु समाधी घेताना सुद्धा 14 लोक एकत्रित आले आणि समाधी घेतली. आता नवरा बायको जरी एक जागी राहिली तरी मेहरबानी समजा. जॉईंट फॅमिली म्हणा.
आणि म्हणून सिद्धांत असा आहे, संतांनी हे तुम्हाला शिकवले. बाबांनो गोड बोला.